आपला आवाज कोकण 24 तास। महायुती सरकारने आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले असल्याने आणि वारंवार मागणी करूनही लक्ष देत नसल्याने अखेर आम्हाला नाईलाजाने 15 मे रोजी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर मोर्चा काढावा लागत असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार बाळ माने यांनी दिली आहे। मोर्चा निघतोय मुंबईमध्ये आणि पूर्णपणे तयारी झालेली आहे, कशी एकंदरीत भूमिका असेल काय सांगा? कोकणातील हा आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक आणि मच्छीमार गेले 2-2.5 महिने अत्यंत अडचणीमध्ये आहे। सरकारकडे तो मदतीची अपेक्षा करतोय, पण सरकार त्याच्या जखमेवरती मीठ चोळते। 220 रुपये फक्त आंब्याला नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे आणि त्याला जास्तीत जास्त 200 कलमापर्यंत, म्हणजे याचा अर्थ ही सरकार चेष्टा करते कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याची। काजू उत्पादक शेतकऱ्याला तर काहीच दिलेलं नाही। मच्छीमार बिचारा आज अडचणीत आहे, त्यालाही काही दिलेलं नाही। त्याला जे सवलतीच्या दराने मिळणारं डिझेल जे 70 रुपयाचं होतं ते आज 140 रुपये लिटर असं झालं आणि त्यामुळं आई जेऊ घाली आणि बाप भीक मागण्याची परिस्थिती आज सगळ्या कोकणातल्या मच्छीमार असेल, आंबा उत्पादक, काजू उत्पादक असतील। खरं तर संपूर्ण हे जे कोकण आहे याच्यामध्ये निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेलं आहे। जवळजवळ 1.5 कोटी आंबा झाडाची लागवड गेल्या 50-50 वर्षामध्ये झालेली आहे। त्याचबरोबर काजूची जवळ 3 कोटी झाडांची लागवड ह्या गेल्या 90 सालापासून त्यापूर्वी झालेली आहे। म्हणजे एका अर्थानं जवळजवळ 4 ते 5 लाख कोटी रुपयाची संपत्ती जमिनीसह आणि कलमांच्या बागायतीसह आणि त्याचबरोबर समुद्रातले आमचे मच्छीमार बांधव आहेत यांची आहे आणि हा एक मोठा कृषी उद्योग आहे। तरी पण सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते। मोर्चे आंदोलनाली राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा याचं नेतृत्व केलं। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी याला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे आता हा शेतकऱ्यांचा एल्गार आम्ही करतोय, अंतिम इशारा देतोय। 15 मेला चलो मुंबईचा नारा आम्ही सगळ्यांना दिलेला आहे। तेव्हा 15 मेला आपल्याला 4 वाजता चौपाटीवर गिरगावच्या जमायचं आहे आणि तिथून वर्षा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती कूच करायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला 5,000 रुपये नुकसान भरपाई, काजूच्या झाडाला 3,000 रुपये नुकसान भरपाई आणि मच्छीमार बांधवांना डिझेल सवलतीच्या दरानं हे मिळाल्याशिवाय आम्ही वर्षा बंगला सोडणार नाही, अशा प्रकारचा इशारा आम्ही सरकारला या निमित्तानं देतो। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।